विद्यार्थिनींनो, चला जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या इन्फेक्शियस डिसीजेसच्या बाबतीत। आज सुरुवात करूया ट्युबेरिक्युलोसिस म्हणजेच क्षयरोग या आजाराविषयी। ज्या कारकामुळे किंवा पॅथोजनमुळे हा रोग होतो त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबेरिक्युली। मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजेच संक्रमणाचं माध्यम स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, prolonged contact with and sharing of materials of patient। रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत, रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ आल्यास, रोग्याच्या वस्तू वापरल्यास। हा रोग झाल्यास याची लक्षणं काय? सिम्पटम्स: क्रोनिक कफ, ब्लडी स्पिटिंग, इमॅसिएशन, डिफिकल्ट ब्रीदिंग, दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणं, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं या आजारापासून सुटका करून घेणं, बचाव करणं, प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट। बीसीजी वॅक्सिन्स, आयसोलेशन ऑफ पेशंट, रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट। बीसीजी ची लस टोचून घ्यायला हवी, रुग्णांस इतरांपासून आयसोलेट वेगळं ठेवायला हवं, नियमित औषधोपचार आणि डॉट औषधोपचार पद्धतीनं हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। आणि आता यानंतर आपण बघणार आहोत कावीळ म्हणजेच हिपॅटायटिसच्या आजाराबाबत। हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ हा एक जीवाणूजन्य आजार आहे। हा कावीळच्या वेगवेगळ्या विषाणूंमुळे निर्माण होणारा संसर्गजन्य आजार आहे। हिपॅटायटिस व्हायरस ABCDE या व्हायरसेसमुळे हा संसर्गजन्य आजार होतो। मोड ऑफ इन्फेक्शन: कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजेच पाणी, दूषित पाणी, रुग्णांसाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपराधान या प्रक्रियेमुळे एकापासून दुसऱ्याकडे याचं संक्रमण होतं। या आजाराचे सिम्पटम्स आहेत अनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नसिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल, भूक मंदावणे, गर्द, पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी अशा प्रकारची याची लक्षणं आहेत। प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट याच्यावरील उपाय आहेत ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत। अशा प्रकारे काळजी घेतल्यास या आजारावरती आपण विजय प्राप्त करू शकतो। हिपॅटायटिस पासून संरक्षण मिळवण्यासाठी वॅक्सिन्सची निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि आता चर्चा करणार आहोत इन्फेक्शियस डिसीज डिसेंट्रीच्या बाबतीत। डिसेंट्री म्हणजेच अतिसार। 5 वर्षांच्या खालील मुलांमध्ये बालपणातील कुपोषणासाठी मुख्य कारण म्हणजे अतिसार। भारतात अतिसारामुळे दरवर्षी 3 लाख लोकांचा मृत्यू होतो। याच्यासाठी कारणीभूत असणारा पॅथोजन आहे शिगेला बॅसिलाई एंटामिबा हिस्टोलिटिका। मोड ऑफ इन्फेक्शन: संक्रमणाचं माध्यम कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी यांच्या मार्फत या रोगाचा प्रसार होतो। डिसेंट्री या रोगाचे सिम्पटम्स आहेत वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डोमेन, पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब, पोटाच्या वेदना, पोट फुगल्यासारखे वाटणे, वाढलेली तहान, वजन कमी होणे। एंटामिबा हिस्टोलिटिकामुळे रक्तस्राव होण्याचाही धोका असतो, म्हणून प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट: ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन, अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे आणि ORS प्राशन करावं आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आणि आता चर्चा करणार आहोत ती अशा संसर्गजन्य आजाराच्या बाबतीत की ज्यामुळे सामाजिक विकास झाला नसल्याचे दर्शविले जाते आणि असा आजार आहे कॉलरा म्हणजेच पटकी। स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सुविधांचा अभाव असणे म्हणजे या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे। व्हायब्रियो कॉलरी नावाच्या बॅक्टेरियममुळे होणारा हा आजार आहे। चित्रात दिसत असल्याप्रमाणे पचन संस्थेला संक्रमित करणारा हा आजार। मोड ऑफ इन्फेक्शन आहे कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी, सोबतच कच्चे किंवा न शिजवलेले अन्नपदार्थांचं सेवन करणं आणि संक्रमित व्यक्तीच्या सहवासात येणं। या रोगाचे सिम्पटम्स लक्षणं आहेत वॉमिटिंग,
सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स, उलट्या व तीव्र जुलाब होणे, पोट दुखणे आणि पायांमध्ये पेटके येणे. उपचारानं या रोगालाही हरवता येऊ शकतं. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. कॉलरा प्रतिबंधात्मक लस टोचून घ्या, स्वच्छता राखा, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका आणि पाणी उकळून प्या. अशी काळजी घेतल्यास या आजाराला आपण हरवू शकता. आणि आता चर्चा करणार आहोत मान्सून हंगामामध्ये मान्सूनच्या थोडे पूर्वी किंवा मान्सूनच्या नंतर पसरणाऱ्या संक्रामक आजाराच्या बाबतीत. त्याचं नाव आहे टायफॉइड म्हणजेच विषम ज्वर. हा आजार होण्यासाठी कारणीभूत असणारा पॅथोजन आहे साल्मोनेला टायफी. या जीवाणूंमुळे हा संक्रामक आजार होतो. या आधी अभ्यासलेल्या काही आजारांप्रमाणेच या आजाराचंही मोड ऑफ इन्फेक्शन कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी यांमुळे या आजाराचं संक्रमण होऊ शकतं. या आजाराची लक्षणं सिम्पटम्स आहेत: अनरेक्सिया, हेडेच, रॅश ऑन ॲब्डोमेन, डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहाइट, भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104 डिग्री पर्यंत ताप येणे. या आजारावर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावं, लसीकरण करून घ्यावं, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी. अशा प्रकारे या आजारावर आपण विजय मिळवू शकतो.